शस्त्रसंधीला एक्सपायरी डेट नाही, लष्कराची घोषणा. पाक सोबत आता चर्चा होणार नाही, डीजीएमओची बैठक होणार नव्हती, भारतीय लष्कराकडून स्पष्ट. ऑपरेशन सिंदूर नंतर पाकनं भारतावर 4 दिवस ड्रोन हल्ले केले. प्रत्येक लाटेमध्ये 300 ते 400 ड्रोन थव्यानं पाठवले जायचे. भारताचा दारुगोळा क्षेपणास्त्र संपवणं हाच उद्देश होता, सूत्रांची माहिती. ऑपरेशन सिंदूरचा नवीन व्हिडिओ भारतीय लष्कराकडून प्रसारित. पाकिस्तानी हद्दीमध्ये लष्करी गोळीबार आणि तोफगोळ्यांच्या माऱ्याची दृश्य. दहशतवादी हल्ल्यावरून चोख प्रत्युत्तर. भारताची बाजू जगभरात मांडण्यासाठी जाणाऱ्या शिष्टमंडळांना परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री माहिती देणार. ऑपरेशन सिंदूर, लष्करी संघर्ष आणि युद्धबंदीबाबत चर्चा होणार. 7 खासदारांचं शिष्टमंडळ जगातील 32 देशांना भेट देऊन पाकिस्तानचा पर्दाफाश करणार. 11 दिवसात हरियाणा, पंजाबमधून पाकचे 7 गुप्तहेर पकडले. 7 पैकी 6 जणांचा पाकिस्तानी दूतावासाशी संपर्क होता. अटक केलेले सर्व गुप्तहेर 20 ते 35 वयोगटातील. यूपीच्या रामपूरमधील शहाजाद नावाच्या गुप्तहेराला अटक. एटीएसकडून मोठी कारवाई. शहाजाद आयएसआयचा एजंट असल्याचा आरोप. दहशतवाद्यांना पैसे पुरवत असल्याचा संशय. 8 आणि 9 मे रोजी सुवर्ण मंदिरावर हल्ल्याचा पाकिस्तानचा डाव उधळला. पाकच्या घुसखोरीच्या प्रयत्नांना भारतीय सैन्यानं हाणून पाडलं. जम्मू काश्मीरच्या शोपियानमध्ये सुरक्षा दलाची छापेमारी. 2 संशयितांना अटक. हातबॉम्ब, पिस्तूल, बंदुका, काडतुसं जप्त. दोघे संशयित दहशतवाद्यांना मदत करत असल्याचा आरोप. सध्याची स्थिती विजयाची नसून युद्धविरामाची. अशात भारतीय जवानांच्या प्राणत्यागानंतरचा जल्लोष मनाला वैद्यता देणारा. मनसे नेते अमित ठाकरेंचं पंतप्रधान मोदींना पत्र. उपमुख्यमंत्री अजित पवारांचा परळी दौरा सुरू. शिवराज दिवटे मारहाण प्रकरणी सकल मराठा समाजाच्या वतीनं दादांना निवेदन. तर वैद्यनाथ मंदिराची पाहणी करताना अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना झापलं. संतोष देशमुख हत्या प्रकरणी विशेष मकोका न्यायालयामध्ये सुनावणी सुरू. आरोपी विष्णू साठेनं निर्दोष मुक्ततेसाठी केलेला अर्ज मागे घेतला. सुनील तटकरेंकडून भरत गोगावलेंची नक्कल. खांद्यावर रुमाल आणि हात जोडत तटकरेंनी गोगावलेंची स्टाईल मारली. तर नॅपकिनमध्ये काय ताकद आहे तुम्हाला कळेल. भरत गोगावलेंच्या मुलीचं व्हॉट्सअप स्टेटसमधून प्रत्युत्तर. सत्कार समारंभामध्ये गैरहजेरीवरून सरन्यायाधीश भूषण गवईंची वरिष्ठ अधिकाऱ्यांवर नाराजी. कान उघडणीनंतर पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, मुख्य सचिव सुजाता सौनिक चैत्यभूमीवरील कार्यक्रमस्थळी. महाराष्ट्राच्या सुपुत्राचा त्याच्याच राज्यामध्ये अपमान होतो. साधा प्रोटोकॉल पाळता येत नाही का? सरन्यायाधीश भूषण गवईंच्या समारंभात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या गैरहजेरीवर विजय वडेट्टीवार संतापले. बोरिवलीमध्ये 2 गटात झालेल्या हाणामारीमध्ये 3घांचा मृत्यू तर 2 जण जखमी. एमएचबी पोलीस ठाण्याच्या हद्दीमधली घटना. जुन्या वादातून दोन्ही गटामध्ये हाणामारी झाल्याची माहिती. पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू. राज्यात 31 मेपर्यंत मुसळधार पावसाचा अलर्ट. अमरावती, रत्नागिरी, बुलढाणा, गोंदिया, रत्नागिरीमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी. वादळी वाऱ्यामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान तर अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडल्याची घटना. मंगळुरूमध्ये अवकाळी पावसाचं थैमान. सिल्क बोर्ड जंक्शन आणि हेब्बल जंक्शनसह अनेक भागातील रस्त्यांना नदीचं स्वरूप. पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा इशारा. रत्नागिरीमधल्या खेडमध्ये जगबुडी नदीच्या पुलावरून कार नदीमध्ये कोसळली. भीषण अपघातामध्ये एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू. मुंबईहून देवरुखला अंत्यविधीसाठी जात असताना काळाचा घाला. छत्रपती संभाजीनगरमध्ये शिळं चिकन खाल्ल्यानं 14 जणांना विषबाधा. एका महिलेचा मृत्यू, इतरांवर उपचार सुरू. विषबाधा झालेले 13 जण शहागड रोडवरील वीटभट्टी कामगार. मध्य प्रदेशमधील रहिवासी असल्याची माहिती. मध्य प्रदेशमधले भाजपचे मंत्री विजय शहा यांच्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी. कर्नल सोफिया कुरेशींवरील वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी एफआयआर दाखल झाल्यानंतर विजय शहांची सुप्रीम कोर्टात याचिका. 11वी आजपासून प्रवेश प्रक्रिया सुरू. 21 मेपासून विद्यार्थ्यांना अर्ज नोंदणी करता येणार. यंदा संपूर्ण राज्यात ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवण्याचा निर्णय. टीम इंडिया आशिया चषक स्पर्धेमध्ये सहभाग घेणार नाही. बीसीसीआयचा निर्णय जवळपास निश्चित. पाकिस्तानची चौबाजूनं कोंडी करण्याच्या भारताचा प्रयत्न. आशिया क्रिकेट परिषदेचे अध्यक्षपद सध्या पाकिस्तानकडे.